केज तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा सुरू झालेल्या आहेत। आपण पाहत आहोत की सोनी जवळ येथील नागरिक हंडा मोर्चा घेऊन केज तहसीलकडे या ठिकाणी जात आहेत। एकूणच संपूर्ण तालुक्यामध्ये पाणी टंचाई असल्याचं आता जाणवू लागलेलं आहे। मात्र ज्या ठिकाणी ही अधिक प्रमाणात आहे ते सोनी जवळा गाव, या ठिकाणी नागरिकांच्या सोबत महिला आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात आहेत। हंडा घेऊन हा हंडा मोर्चा केज तहसीलच्या कार्यालयावर त्यांचा रवाना होत आहे। आपण पाहू शकतोय केज तालुक्यामध्ये पाणी टंचाई सुरू झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसू लागलेलं आहे। सोनी जवळ या गावचे नागरिक महिला हंडा मोर्चा घेऊन केज तहसील कार्यालयाकडे रवाना होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपण हे दृश्य पाहत आहोत। एकूणच आपण बघू शकतो नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सोनी जवळ केज तालुक्यातील एक गाव, खर तर हे आपण पाहू शकतो केज शहरात सुद्धा मोठी पाणी टंचाई आहे। मात्र परगावचे नागरिक किंवा खेडेगावातील नागरिक जागे झाले, मात्र केज शहर कधी जागे झालं नाही अशी चर्चाही या निमित्ताने आता सुरू होते। केज शहरात सुद्धा पाणी खूप मोठ्या प्रमाणात टंचाई आहे। मात्र आज आपण पाहू शकतोय केज तालुक्यातील गावं आता जागृत होऊ लागलेली आहेत। मात्र केज शहर मात्र अद्याप या पाणी जागा झालेला आम्हाला दिसत नाही। केज शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे। तेच आता तालुक्यातील नागरिक रस्त्यावर येऊ लागलेले आहेत। पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, गुन्हेगारावर गुन्हा, गुन्हेगारावर गुन्हा, पाणी द्या, पाणी द्या। सोनी जवळ येथील हे नागरिक मोठ्या संख्येनं हंडा मोर्चा घेऊन या ठिकाणी केज तहसीलकडे येत आहेत। खरं तर बोलले जात आहे केज शहरामध्ये सुद्धा खूप मोठी पाणी टंचाई तालुक्याबरोबरच, मात्र केज शहरातील नागरिक मात्र कधीच असे रस्त्यावर आले नाहीत अशी चर्चा आहे की गावगावचे नागरिक जागे होऊ लागले, पण केज शहर अद्याप पाणी टंचाई असतानाही का जागा नाही असाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय। मात्र या ठिकाणी आज तरी किमान सोनी जवळा येथील नागरिक, एप्रिल महिना सुरू झालाय आणि उन्हाळ्याची तीव्र अशी पाणी टंचाई सुरू होता या ठिकाणी आपण पाहतोय हे नागरिक घोषणा देत केज तहसीलच्या दिशेने या ठिकाणी रवाना होत आहेत। या सगळ्या महिला घागरी घेऊन या ठिकाणी येतात। खरं तर घागरी सुद्धा प्लास्टिकच्या आहेत। आमची जीवनशैली बदलली आहे। आता हंडा, कळश्या आणि प्लास्टिकच्या घागरी घेऊन हा मोर्चा केज तहसीलवर रवाना झालेला आहे। करायचं काय? जलजीवनच्या मुद्द्यावर करायचं काय? जलजीवनच्या मुद्द्यावर करायचं काय? पाणी द्या, पाणी द्या, अरे पाणी द्या, पाणी द्या, पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे जलजीवनच्या गुन्हेगाराचं करायचं काय? अरे जलजीवनच्या गुन्हेगाराचं करायचं काय? सावलीत या, सावलीत सगळे सावलीत घ्या। कंटिन्यू कंटिन्यू वाचा नका.
पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. अरे जलजीवनच्या गुत्तेदाराचं करायचं काय? अरे जलजीवनच्या गुत्तेदाराचं करायचं काय? पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. आणि ह्या गुत्तेदाराचं करायचं काय? ह्या गुत्तेदाराचं करायचं काय? पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. काय कुणाच्या हक्काचं? आम्ही मोठे सुनीजवळ येथील ग्रामस्थ आहे. 2023 ला जलजीवन योजना आमच्या गावात आली. त्याचं निधी होता त्या योजनेचं 4,13 लाख. 2023 ला योजना आली, आज 2026 आहे. एक थेंब पाणी गावात आलं नाही. आणि गुत्तेदाराच्या नाकारत्यापणामुळं, त्याच्या दिरंगाईमुळं, कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज आमच्या गावावर अशी वेळ आली की आमच्या माता भगिनीला प्यायला तांब्याभर पाणी नाही. 2-2, 3-3 किलोमीटर आमच्या माता भगिनीला पायपीट करून असल्या उन्हाळ्यात, कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी जावं लागतंय. ह्याला जिम्मेदार कोण आहे? तर ह्याला जिम्मेदार त्या जलजीवनचे संबंधित अधिकारी व तो कृष्णाई कन्स्ट्रक्शनचा गुत्तेदार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, ही आमची प्राथमिक मागणी आहे. नंबर 2 ची मागणी अशी आहे की आमच्या गावातील प्रत्येक घराला नळाद्वारे 24 तास पाणी पाहिजे. आणि तिसरी मागणी अशी आहे, जर त्या तुमच्या सर्वांच्या चॅनल, आदरणीय पत्रकारांच्या चॅनलच्या वतीनं, बातम्याच्या वतीनं मी तहसीलदार साहेबांना सांगू इच्छितो की जर येत्या 10 दिवसात आमच्या गावातील नळाला पाणी नाही आलं तर आम्ही तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करू. पूर्ण गाव तिथं आमरण उपोषणाला बसल. आम्हाला एवढं सांगायचंय, मागच्या 3 दिवसापासून आम्ही गावात आदरणीय आडसकर साहेब यांच्या माध्यमातून पाणी टँकर सुरू केलं. गावाला टँकरनं पाणी पुरवायला, पण शेवटी आमचं सुद्धा लिमिटेशन आहेत, मर्यादा आहेत. किती दिवस आम्ही टँकरनं पाणी पुरविणार आणि आमचा गावातील ज्या गुत्तेदाराला काम भेटलंय तो मलिदा खाणार? मायबाप प्रशासन, मायबाप सरकार, आम्हाला न्याय द्या. आमच्या ह्या गोरगरीब मायबाप जनतेला जर 3-3 किलोमीटर, काही जण वृद्ध आहेत, काही जण बिमार आहेत, आजारी आहेत, त्यांनी कसं पाणी आणायचं? त्या आदरणीय तहसीलदार साहेब आम्हाला न्याय द्या, एवढीच आमची मागणी. चक्कर येऊन 80 वर्षाची म्हातारी आडवी पडली तर आम्ही काय करायचं? आम्हाला पाणी नाही, नळाला तर नाही, आम्हाला 2 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागतं. सुरू झालाय आणि केस तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालंय. त्याचं पहिलं आपण बघतोय की केस तालुक्यातील सोनी जवळा या गावचे हे नागरिक हंडा मोर्चा घेऊन केस तहसीलवर आलेले आहेत. अर्थात पाणी टंचाई संपूर्ण तालुक्यात आता दिसू लागल्याचं आपल्याला दिसतंय. मात्र खरं तर आपल्याला अन्याय झाल्यानंतर नक्कीच ओरडायला पाहिजे, तरच प्रशासन न्याय देतंय. अशी एक नवीन आता प्रणाली सुरू झाली आणि त्याचंच अनुकरण करत हे सर्व नागरिक या ठिकाणी पाणी मागण्यासाठी केस तहसीलदार यांच्याकडे आलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की धनेगावची जी पाईपलाईन आहे तिचं जवळजवळ 30 वर्ष होऊन गेलेले आहेत, तिचं लाईफ संपलेलं आहे. आणि दुसरीकडे या गावासाठी खास जवळ बनवून काही पर्यायी व्यवस्था केली होती. मात्र गुत्तेदारानं ती पर्यायी व्यवस्था दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यामुळं कदाचित आता गावकऱ्यावर पुन्हा एकदा पाणी टंचाईचं संकट आलेलं आहे. निश्चित याचा केवळ प्रशासन नाही, संपूर्ण समाज व्यवस्थेने याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आमच्याकडे सुविधा आहेत, परंतु वेळेमध्ये लक्ष न दिल्यामुळं सामान्य जनतेला अशा प्रकारचे हाल सोसावे लागतात. याच्यावर खरं तर केवळ लोकप्रतिनिधी नाही, समाजानं सगळ्यांनीच यावर लक्ष देणं गरजेचं आहे, यावर आवाज उठवणं गरजेचं आहे. असं का होत आहे? कारण धनेगाव केस तालुक्याचं खरं तर हक्काचं पाणी आहे. मात्र कधीच केस तालुक्यातील या गावांना ज्याच्यासाठी पाणी व्यवस्था केलेली आहे, 12 गावची पाणी पुरवठा योजना म्हणून आपण हिच्याकडे पाहतो, मात्र ती कधीच
या गावच्या लोकांना फायद्याची ठरलेली दिसली नाहीये. आपण बघतोय स्वतः केज शहरात सुद्धा खरं तर आम्ही कौतुक करतो या नागरिकांचं. खरं तर गावचे खेड्यातील लोक जागे झाले, मात्र केज शहरातील लोक तेवढे जागे झालेले नाहीत. पाणी टंचाई इथं सुद्धा आहे, मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही. या ठिकाणी हे लोक आज आलेले आहेत. आपण यांच्या या आवाजाचा लक्ष देऊन आणि त्यांचा विचार करून नक्कीच केज तहसीलदार यांना ते आर्थ हाक देत आहेत. आपण बघतो काही लोकप्रतिनिधी आले, त्यांच्यासोबत युवक आलेले, नागरिक आलेले. त्यांचं म्हणणं आहे की आज जो गावकऱ्यांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे ती तात्काळ दूर करा आणि येत्या 8 दिवसामध्ये या गावचा पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत नाही झाली तर कदाचित आपण त्यांचा दिलेला इशारा जरा लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं आहे की या गावावरून जी पुढं पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन आली ती आम्ही अडवून धरू, हा इशारा या गावकऱ्यांनी दिला. हा प्रशासनानं गंभीरतेने लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण एरवी आंदोलनं केल्याशिवाय काही मिळत नाही, मात्र आता त्यांनी इशारा दिलाय. कारण जी धनेगावची पाईपलाईन आहे केजला पाणी पुरवठा आणि बारागावच्या योजनेअंतर्गत पुढे आलेली ही आपण सोनी जवळ इथून येते हे लक्षात घ्या. आणि त्यांनी दिलेला इशारा आजच प्रशासनानं लक्षात घ्यावा की आम्ही ही पाईपलाईन तिथं बंद करू किंवा तिथंच ती ठप्प करून टाकू, पुढे आम्ही जाऊ देणार नाही. हे त्यांच्या हक्कासाठी त्यांनी म्हणलेलं आहे. त्याचाही प्रशासनाने या ठिकाणी गंभीरतेनं विचार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी तहसीलदार महोदय, नायब तहसीलदार माननीय अशोकजी भंडारी साहेब आलेले, ते आता मोर्चाला काय उत्तर देतात हे आपण पाहूया. आज या ठिकाणी पुणे जवळ येथील 2 वर्षे आलेला आहे पाणी टंचाईच्या अनुषंगाने. त्या अनुषंगाने मी आताच पंचायत समिती विभागाला सावळे मॅडम यांची चर्चा केली. यांचा जो पाणी ठराव आहे तो ठराव ते आज आपल्याकडे पाठवत आहे. ते ठराव आज प्राप्त झाले की मी उद्या सकाळी मी किंवा तहसीलदार साहेब पुणे जवळला भेट देऊन त्या ठिकाणी पाणी सोर्सेस काय आहे, तुम्हाला टँकरनं पाहिजे का तुम्हाला कशाने पाहिजे, त्या ठिकाणी काही बोर आहेत, विहीर आहेत, बोलू द्या साहेबांना बोलू द्या. 1 मिनिट बोलू द्या. दरवेळेस अधिकारी गुत्तेदार आम्हाला दरवेळेस असे फुकट आश्वासन देतात. आमच्या मागण्या 3 महिन्यापासून गावाला पाणी नाही सर. आणि तुम्हाला 9 मार्चला सुद्धा साहेब आम्ही तहसीलला निवेदन दिलं, तुम्ही सुद्धा दखल घेतली नाही. तुम्ही वेगळं निवेदन द्या. पाणी टंचाईच्या अनुषंगाने ती वेगळी कारवाई होईल. जे कारवाईसाठी जो काही प्रस्ताव आहे माननीय जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी महोदयांना आंदोलन केलं, उपोषण केलं तरी आंदोलन केलं साहेब आमच्या ह्या आता तुमच्या समोर आमच्या लिखितमध्ये ते निवेदन आम्ही तयार केले. पण आमच्या प्रमुख 2 मागण्या आहेत. सुनी जावळातील येत्या 10 दिवसात प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा व्हावा, नंबर 1. नंबर 2, कृष्णाई कन्स्ट्रक्शनचं जो संबंधित गुत्तेदार आहे जलजीवनचं त्याला गुत्त भेटलेले 4 कोटी 13 लाखाची योजना आहे आणि 3-3 वर्ष जर थांबल्यावर पाणी गावात दिनभर ते पाणी भेटत नसतं तर आम्ही नेमकं करायचं काय साहेब. आम्हाला आज तहसील कार्यालय ही आमच्यासाठी न्यायदेवता वाटते म्हणून ही अर्थ हात घेऊन साहेब तुम्ही या विदारक व भयानक परिस्थिती आहे साहेब सुनी जावळ्याची. आज या माता माऊलीनं 2-3 किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावं लागतं. मग त्या गुत्तेदाराला बोलणार कुणीच नाही का? या दंडाधिकारीने त्यांना दंड द्यावा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा साहेब, जेणेकरून दुसऱ्या गावावर अशी वेळ येणार नाही. अतिशय दुर्दैवी 4-4 कोटी शासन खर्चित साहेब. कशासाठी आहे? त्या गुत्तेदाराला मजा मारण्यासाठी पैसा आहे का? आमच्या हाताचा पैसा साहेब. त्या माता माऊलीच्या डोक्यावरचा जर हंडाच निघणार नसेल तर त्या 4 कोटी आज आम्हाला तर वाटतं उखंडात फेकलं शासनानं. त्याच्यावर कुणाचं निर्बंध नाही का? तुम्ही साहेब तुमची ताकद पावर दाखवा आणि आज ह्या माऊलीला सुनी जावळ्यातील त्यांना आज तुम्ही न्याय द्या. तुम्ही आश्वासन देऊ नका साहेब. आम्हाला शेवटचं जनतेला शेवटचं ही न्याय मागण्याचं ठिकाण आहे साहेब. ह्याचं पावित्र्य राहावं आणि सुनी जावळा एक उदाहरण राहावं की अशा प्रकारे एखाद्या गुत्तेदारानं पाणी बंद केलं. आज आमच्या सुनी जावळ्याच्या गावातील जनतेला त्यानं तरशिलं साहेब, पाण्याला तरशिलं साहेब. शासन केंद्र शासनाची योजना आहे, राज्य शासन मिळून योजना आहे साहेब. त्याचं 80% बिल त्यानं उचललंय तरी त्याच्यावर कुणाचाच निर्बंध नाही का?
फक्त साहेब आम्हाला पोट दाखवू नका, चला, ऐका ना. आम्हाला दुसरं दार दाखवू नका साहेब, आमची विनंती आहे, दुसरं दार आम्हाला दाखवू नका साहेब. होय, मीच करतो. आम्ही ऐका ह्याच्या अगोदर आमच्या गावातील पत्रकार दसरा चौरे यांनी पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं. तिथं मी वेळ काढूपणा त्या साहेब मॅडम संबंधित अधिकाऱ्याने केलं. पाणी पुरवठा विभाग आणि त्या पंचायत समिती अंडर मधला सांगायला साहेब, पाणी पुरवठा विभाग आणि संबंधित गुत्तेदाराचा साठो लोट आहे साहेब. ही फिक्स मॅच आहे. येड्यात काढते जनतेला, येड्यात काढायला साहेब. 1.5 वर्ष झालं फक्त आम्ही मोर्चा काढला नाही, दरवेळेस निवेदन देतो आणि तुम्ही 2 वळीचे टिप देता. प्रशासनाला सहकार्य करा, आंदोलन स्थगित करा. तुमच्या आम्ही भायपायत येतो साहेब, गोड गोड बोलतो तुम्ही, आम्हाला वाटतं न्याय देता. पण साहेब आमचे सगळे पर्याय भांडण साहेब संपले. आदरणीय राकेश गिड्डे तहसीलदार साहेबाला बी सांगा, आज त्यांनी स्वतः यायला पाहिजे होतं साहेब. याला गेलं, जनगणनेचं. ठीक आहे भंडारी साहेब, तुम्ही आता आम्हाला 10 दिवसाच्या आत साहेब जलजीवन. तुम्ही कसं त्याचा गुप नाही पाणी द्यायचं, त्याला जेलमध्ये टाका. पाणी द्यायचं नाही भंडारी साहेब, ती देत नाही ना पाणी, त्याला जेलमध्ये टाका. कडक शासन करा साहेब. 18 महिन्याची मुदत होती, त्यानं काम पूर्ण नाही तर साहेब या उन्हाळ्यात, ह्या तीव्र उन्हात बरेच बीपीचे शुगरचे माय मावलेला आजार आहेत साहेब. काही दुर्ग आजारवाले माता मावले, काही जणांचे वय नाही आणि गेटच्या बाहेर बसले, त्यांना चढणं होत नाही साहेब. पण साहेब ह्यात जर कुणी दगावलं साहेब, विनंती करायलो, कुणी जर ह्या अशा भीषण उन्हात पाणी आणण्यासाठी जर कुणी दगावलं, तुम्हीच आम्हाला या कॅमेरा समोर उत्तर द्या. त्याला जिम्मेदार दाखवतो साहेब. आणि जर झाले पाणी भरताना 2-3 किलोमीटर पायपीट करताना करायच्या आधी येतो ना. साहेब कोण मग त्याला गुन्हेगार कोण? जे काही संबंधित आहे पंचायत समिती तुम्ही म्हणताय, गुत्तेदार म्हणताय, तुमचे म्हणताय, तर त्याच्यासाठी काय करा, वेगळं एक मला निवेदन. मग भंडारी साहेब ती प्रियत आणायचं वाट बघायची का? काहीच गरज नाही. नाही, मग मला काय म्हणायचंय, ह्याच्यावरून शिकवूनच भारताची परीक्षा घ्या. आज आमचे सर्व पर्याय संपले. रोजंदारी करणारे कष्टकरी उसतोड मोलमजुरी करणारे आज यांची हाजरी बुडली. तुमची हाजरी बुडली का नाही बुडली साहेब? त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी रोजाना जावं लागतंय, तेव्हा ह्यांची चूल पिटते. पण ह्यांच्यावर आता दोन म्हणजे ह्यांच्यावर आपत्ती आली साहेब. जेवण बनवलं तर पाणी कुठून आणणार आहे? आम्हाला तुमच्याशिवाय पर्याय नाही. आम्ही यालाच न्याय देवता संजीव तहसील कार्यालयाला आणण्याचा साहेब. पूर्ण गाव आम्ही 10 दिवसानंतर साहेब ऐका, 10 दिवसानंतर तहसील कार्यालय समोर आम्ही 10 दिवसांना आणणार. आणि आमचे पुन्हा या अमिनाथ पठाणचं पुन्हा प्रियाचाच उचलावं लागेल साहेब. भंडारी साहेब तुम्हीच येताल पुन्हा, तुम्ही प्रत्येक आंदोलनाला येता. चॉकलेट देता आम्हाला, लॉलीपॉप चॉकलेट देऊ नका. हात जोडून विनंती आहे का नाही? आपली हात जोडून विनंती, हात जोडून कळकळीची विनंती आहे साहेब, आम्हाला न्याय द्या साहेब. काय हरकत नाही. फक्त एकच करा, तुमचं जे जलजीवनचा विषय आहे त्याच्याबद्दल वेगळं मला निवेदन द्यावं लागेल तुम्हाला वेगळं. आणि हे जे पाण्याचा विषय आहे, तर तुमचं पाणी तुम्हाला कुठं सोर्स आहे सध्या गावामध्ये, ते मला उद्या त्याला मी स्वतःच येतो. मला सोर्स दाखवा, एखादा बोर असेल, एखादा विहीर थांबा हो, थांबा. असं कसं? जरा ऐका तरी की त्यांचं, प्रशासनाचं बी ऐका ना. काय म्हणतात, आपल्याला व्यवस्था करायची असेल आपल्याला जोपर्यंत तुम्ही जे म्हणता जलजीवनचा विषय आहे, तो जलजीवनचा निवारण लावण्यासाठी आजच तुमचं निवेदन आलं, मी तात्काळ त्याच्या अनुषंगाने संबंधिताला डायरेक्ट फोन करतो यांचं काय झालं. आणि नसं काय करत ते आमच्या जिल्ह्याच्या मोबाईलच्या अनुषंगाने त्यांना कळवून त्यांच्या, कारण त्यांना जो हे करायचा आहे विषय जलजीवनचे जे काही काम आहे ते जिल्हा परिषद काम आहे ते जिल्हाधिकारी महोदयाकडनं त्यांचं काय करावं, आपण त्याच्यासाठी डेटा इकडनं देणार त्या निवेदन आणि यांना जे पाणी पाहिजे उद्या बघ, स्वतः येतो.